किती माणसाला मारलं, जरा कदर नाही आहे माणसाले. नुसता मारत बसला, ढोरा डोकरा मारतच बसला. हो माय, काही बायकोची कदर नाही मायवाली. नुसती मायची कदर आहे. मायनं काही लावून दिलं का माय मागं लागते मला मारते. व शांते, काही एवढी बमलून राहिली. एवढं मारलं का नाही तुले? मला मारलं फक्त मी अंगाले फक्त बुल्लीशी एक चापट मारली अशी गमती गमती. तर मला मारलं असं तसं किती बाप्पा, जसं का मी तुला मारून मारून टोकून काढली. पण तुम्ही अंगावर याची काय करत होती का मला माराले? मला नाही पटलं, मला नाही आवडत तुम्ही माझ्या अंगावर आजपर्यंत कधी नाही आले. पण त्या बुढीच्या तुम्ही माझ्या अंगावर आले म्हटलं मला नाही पटलं हे तुमचं. आता काय आली याला पडाली जा ना. आता तुमची माय देते ना करून. आता मला काहीच नाही मागायचा करून कर ना. बिनफालतूच्या आता तमाशा नको लावू ना एवढ्या गोष्टीसाठी. मी फक्त तुझ्या अंगावर आलो बा. एक चापट नाही मारली तुला, फक्त उलीस असं गमती गमती एक असं मारली चापट. तर तू एकदम मारलं गिरली करून राहिली. करून दे ना माझ्या डब्बा, वावरात जायचा टाइम होऊन राहिला ना. उठणं मी आता काहीच करत नाही. मी आता कोणतं कामही करणार नाही. आणि तुमची माय आहे ना तिला मागा. आता तुम्ही डब्बाही करून मागा, देते का पाहिजे ते करून. मी देणार नाही आता काहीच. नको देऊ जा. तुला तसं नाटकच करायला पाहिजे. लय नाटकी झाली तू. मी तुझी कदर करतो, तुला माहिती काही कस कस कदर नाही राहिली. आता तर मी काही ह्या बुढी काही करून नाही देत. आणि तूही नको देऊ, जाऊ दे. राहतो ना मी उपाशी तुमच्या भांडणापायी. तुम्ही लय काव आणला मला आता, लय म्हणजे लयच काव आणला तुम्ही. पण आता काय माय होय तर तिली म्हणता नाही आणि तुली म्हणता नाही. तिले म्हटलं तर ते म्हणते तू बायकोचा बैल झाला. आणि मी त्या तू ऐकलं नाही तर तूही म्हणतो काही काही. म्या काय करा सांग बरं? तुले चुप म्हटलं राय म्हटलं का तू अशी राग भरतं. आणि मायले म्हटलं तर मग माय काही काही म्हणते मले. मी आता काय करू तू सांग बरं? घेतलं ना तुम्ही तुमच्या मायचा भाग करून माग ना तिले. काय भिंत ह्या बायकाच्या भांडणात तुम्हीच फसून गेलो लेकाले. तिले म्हटलं तर इले राग येते आणि तिले म्हटलं तर तिले राग येते. कुणाले म्हणा आपलं कुणी काही समजूनच नाही घेतले काले. भांडणाचा काही शांती विषयच नव्हता ना. हा बुढीनं म्हटलं तर तुले का बा जरासं कडन कर. आणि त्या कडन केलं नाही. काय एवढं टटर करा लागते. आणून टाकत जाय, असं करत जाय तसं करत जाय. एवढं बोलाच काय लागते शांते? तू सांग बरं. कधी असं म्हटलं तुम्ही काही लावत राहता? सांगितलं असं तुमच्या मायनं भरले असेल ना तुमचे कानं चांगले, म्हणूनच तुम्ही मागं लागले ना. त्याच्या बुढीचं नाव न घेऊ. तुला सांगतो तिनं काही मला सांगितलंही नाही. ते काही साईडनंच बसली होती म्हटलं. मी बाहेरून आलो तेव्हाच माझ्या कानावर ते शब्द पडले असे, तुम्हाला आणून नाही टाकतायत का म्हणून. काय म्हणू लागते बिचारी. आता ते म्हातारी आहे, केलं तर काय होते? तू या अंग काय झिंकते काय, मास काय गडून पडते काय? सांग बरं तू. असं नाही करत असते शांती. आपल्यावर एखादा दिवस असते असा. आपले तर लेकरं इथं राहतच नाही. ते आता तिकडे दूरच राहते. काय नाही ते आपल्याला त्याच्यापाशी आपल्याला करावं लागते. हा बुढीचं माय कोण करते आयुष्यभर. मला स्वतःचं करणं राहीनच आहे. हे जरासं एक दिवस चैन नाही म्हटलं, रोज पोया लागणंच आहे एवढ्या मोठ्या. रोज मला भाजी करणंच आहे. एक दिवस आराम नाही म्हटलं, गावले जातो म्हटलं का तुम्ही जाऊन येतात कुठं मला. जाऊ दे आपण आपलं करत जाऊ दोघं जण राहत जाऊ. मग पुढे जाऊ ना. सध्या बुढी आहे करत जाय काही नाही म्हणत. माई माय म्हणून तुझी माय असते त्या केलं नसतं काय. हा सगळ्याचं असं म्हणताच करून राहिली. सारा आयुष्यभर मला करतच राहायला लागून राहिलो. याचं कर त्याचं कर, गेराचं कर, भासऱ्याचं कर, त्याचं लग्न त्याच्या लग्नातले गवनीस, असं कर तसं कर. आता पट्टीचे लग्न आहे आणि मग अधिक किती दिवस चालन तर मागासाठी कटकट एक दिवस सुखाचा नियम आहे. त्याचे सुख पाणी लागत इथंच राहा लागते. सुनारात जाईन पोरं तिकडे नोकरीवर आहे तिकडेच राहत जाईल. मापाशी काय राहिले तिथे त्या आता मग एक दिवस नाही राहत जाईल. आता आपण लोकांच्यावरून पाहून नाही राहिलो काय राहते त्या काय करते आपलं. पोरगी असती तर जरा जीवाला चैन पडलंच ते एखाद्या दिवशी. बिचारीनं केलं तरी असतं माझी पोरगी असती तर काय चैन नाही पडून राहिला आयुष्यभर. जाऊ दे आता हाय नाही त्याचा काय करतो. जाऊ दे. मी काय म्हणतो कर ना मग आता चहा म्हणणं. जाऊ दे ना, विसरून जा ना गुस्सा तेवला. तुम्हाला काही नाही नुसतं खायचं आणि राहायचंच आहे. नुसतं त्याच्याकडेच लक्ष असते तुमचं. असं नाही का बा राहू दे बा एखाद्या दिवशी टाकून दे खिचडी तुम्हाला खिचडी आवडत नाही असं नाही तसं नाही. एकही दिवस माझीवाले सुख नाही आहे. पण तुमचं तुम्हाला आवडो का नाही आवडो खिचडी, मी खिचडीच करतो. त्या बुटगिली आवडो का नाही आवडो मला काय करायला लागत. मी आज खिचडीच करतो. तमाशा केला सारा दिवस गेला माझ्या बोर चालला दिवस. जाऊ दे होतच असते. एवढं बोलत नसते शांती तुला माहित नाही काय. आता घरोघरीच मातीच्या चुला आहे. तर भांडण होणारच आहे. आणि काही गोष्टी सोडून द्या लागते. म्हातारे बुड्या काही बोललं गिल्लं त्याचं सोडून द्यायचं. मी म्हणतो तुले नेहमीच मी बोलत नाही तुम्ही त्याचा फायदा घेता. तुमची मायलाही फायदा घेऊन राहिली मला. चाललो आता. तू काही चहा पाणी करत नाही काहीच नाही करत. तू आता तू नाटक झालं म्हटलं सुरू. मी चाललो बाहेर आता. तुम्हाला माय नाटकच वाटते. नाटकच समजता ना तुम्ही सगळ्या गोष्टीले. कधी तुम्ही मला कधी खरं समजलं, कधी माय खरं दुखलं इथं, कधी खरं नाही मानलं तुम्ही. कधी भांडण झालं तर कधी खरं नाही मानलं माया. कोणती माय भाग नाही घेतला. कधी पाहिला मायचा भाग. जा चालली जा हिंडाली.
मी झोपतो आता. झोप का काय काही कर. मी चाललो आता हॉटेलात नाश्ता करतो आणि हॉटेलात चाय पिऊन घेतो. तुम्ही दोघे करा राहा उपाशी काय करत. कुठे चालले भाऊ? कुठं नाही, आता मी चाललो बा हॉटेलात नाश्ता पाणी करतो म्हटलं, चहा पाणी पितो म्हटलं, जातो म्हटलं. कोण कधीच नाही जात असं तुम्ही हॉटेलात? आज शांताबाई सोबत काहीतरी झगडा झाला वाटते बा तुमचा. नाही तर कधीच तुम्ही हॉटेलात तोंड नाही पाहत, पण आज पाहून राहिले. काय करता तर तिनं काही केलंच नाही तर जाच लागेल ना मग हॉटेलात. बरं झालं शांताबाई तुमच्यासोबत जरासं भांडण गिंडण केलं तर तुम्ही निदान हॉटेल तरी पाहिलं. नाही तुम्ही हॉटेल कुठं पाहता? काय केले का सासून नाही भांडण आपणच बंदत पडतो का. काही नाही, सारा कावा तिच्याकडून भाग घेतला तिले राग येते, हिच्याकडून भाग घेतला तिले राग येते. कुठेही ठोसता आलाय. काय करता आता, घ्या लागते सांभाळून. यायचे पण घरी भांडणं करण्याचे प्रकरण जास्त वाढलं माघारीले का. नाही तर एवढे दिवस भांडण नाही होय लवकर. 3 दिवस झाले का भांडण, 3 दिवस झाले भांडण. भांडण करायला एक लिमिट असते ना. सारं डोकं पकडून गेलो माय आता भांडणाला. कायचं टेन्शन घ्यायचं असते, चालूच असते घरात भांडणं गिंडणं. काय टेन्शन ना घेऊ, चांगला आलू उडा चांगला दाबून घ्या बस मोकळे व्हा. काही नाही बाया काय 5-10 मिनिटात भांडण करते एकमेकीसोबत बोलते. इथे काय भांडणात ढोंगा